हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 13 जुलैचा लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. मागच्या भागात आपण बघितलं, मानिनी काव्याला विचारते की काय गं, प्रेमात पडलीस का पारच्या. तेव्हा काव्या मानिनीला सांगत असते की काकू, खूप चांगला मुलगा आहे तुमचा आणि कुठलीही मुलगी सहज त्याच्या प्रेमात पडावी असा आहे तुमचा मुलगा, पण मी नाही अजून प्रेमात पडली त्यांच्या. तेव्हा मानिनी बोलते मग हे सगळं. तेव्हा काव्या बोलते हो मान्य आहे मला, तरीही मी हे एवढे सगळे एफर्ट्स का घेते हेच ना. तेव्हा काव्या बोलते काकू, गेल्या 1 महिन्यापासून खूप त्रास झाला आहे त्यांना माझ्यामुळे. माझं वागणं, माझी चिडचिड, माझं बोलणं, या सगळ्यांचा खूप त्रास झाला आहे त्यांना. उशिरा का होईना हे कळलं आहे मला आता. पण आता मला असं वाटतं आहे की उशिरा का होईना पण माझ्याकडनं ज्या काही गोष्टी करता येतील त्यामुळे त्यांना आनंद होईल, ते खुश होतील, म्हणून हा प्रयत्न. म्हणजे तुम्हाला जे वाटतं आहे ना प्रेम वगैरे, तसं काही नाही आहे काकू. तेव्हा मानिनी बोलते हरकत नाही, हा तुझा स्वभाव खूप आवडतो मला काव्या, स्पष्ट बोलण्याचा. मी जितक्या स्पष्टपणे तुला विचारलं तितक्याच स्पष्टपणे तू उत्तरही दिलंस, खूप छान वाटलं. तेव्हा मानिनी सावरून बोलते हरकत नाही, पार्थच्या तू प्रेमात पडली नाहीस हे समजू शकते मी. तुझं आणि पार्थचं लग्नच अशा परिस्थितीत झालं आहे. तुम्हाला दोघांना एकमेकांना ओळखून घेण्यातच कदाचित खूप वेळ लागेल, आय नो. पण माझं तर मत असंच असतं, आता लग्न झालं आहे, लग्नानंतर होईलच की प्रेम. तेव्हा काव्या शॉक होऊन मानिनीकडे बघायला लागते. तेव्हा मानिनी बोलते म्हणजे हे माझं मत आहे आणि मी देवाकडे रोज हीच प्रार्थना करत असते की तुमचा आणि जीवाचा आणि नंदिनीचा संसार मार्गी लागो, सगळं नीट होऊ दे. देवाकडे मी तेवढंच एक मागते, दुसरं काहीच नाही, आणि मला खात्री आहे की देव कधी ना कधी माझं ऐकेलच. तेव्हा मानिनी बोलते पण तू काळजी करू नकोस हां, इट्स ओके. तेव्हा काव्या साबुदाणा घालते. तेव्हा मानिनी बोलते आता एक वाफ येऊ दे, मग आपण कोट घालूया. एक काम करते का, तू तयार होतेस का तोपर्यंत, म्हणजे तयार होऊनच ये, तोपर्यंत मी डब्बा रेडी ठेवते. तेव्हा काव्या बोलते चालेल ना, थँक्यू. इकडे नंदिनीच्या आनंद निवासला ते NRI व्हिजिट देतात. तेव्हा त्यांचं आणि नंदिनीचं बोलणं होत असतं. तेव्हा ते बोलतात की तुम्हाला जमणार आहे हे काम करायला, स्टाफ छोटा आहे आणि काम खूप मोठं आहे. तेवढा तिथे जीवा येतो आणि बोलतो का जमणार नाही सर, नंदिनी मॅडमचं त्यांचं मन खूप मोठं आहे. स्टाफ जरी छोटा असला तरी नंदिनी मॅडमचं काम खूप मोठं आहे. इकडे काव्या पार्थच्या ऑफिसला येते आणि बोलते कधी एकदा या बोक्याला खिचडी देते आणि मी खिचडी खाते असं झालं आहे, खूप भूक लागली आहे. काव्या लिफ्टसाठी बटन प्रेस करते. इकडे पार्थ ऑफिसमध्ये असतो. तेवढ्यात तिथे रम्या येते आणि बोलते निघूयात. तेव्हा पार्थ बोलतो निघूयात पण आईने डबा वगैरे. तेव्हा रम्या बोलते नाही नाही नको, मी कळवलं आहे मामींना आपण जेवायला बाहेर चाललो आहे, त्यामुळे डबा येणार नाही, निघूयात ना आपण. इकडे जीवा नंदिनीजवळ येऊन उभा राहतो. तेव्हा ते बोलतात NRI बोलतात की आय एम सॉरी पण हे कोण. तेव्हा जेव्हा हातातल्या वस्तू खाली ठेवत बोलतो सर 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 मी कोण आहे हे महत्त्वाचं नाही आहे, पण नंदिनी मॅडम कोण आहे, त्या काय करतात हे जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा जेव्हा नंदिनीकडे बघतो, नंदिनी जीवाकडे बघतो, तेव्हा जीवा ते बोलतो आणि सर तुम्ही नंदिनी मॅडमच्या स्टाफकडे जाऊ नका हां, त्या स्टाफ जरी छोटा असला ना पण त्या इतका डेडिकेटेड आहे की ते कुठलंही काम वेळेच्या आधीसुद्धा पूर्ण करू शकतात, कारण नंदिनी मॅडमने त्यांच्या स्टाफला अत्यंत प्रेमाने आणि समजावून ट्रीट केलं आहे. तेव्हा जीवा त्यांना सांगत असतो की काय ना सर, नंदिनी मॅडमला आपलं कौतुक केलेलं जास्त आवडत नाही. हां पण आनंद निवास आहे, हा फक्त आनंद निवास नाही आहे, तर इथली माणसं खरंच आनंदी आहे आणि त्यांच्या आनंदामागे नंदिनी मॅडम आहे. तेव्हा नंदिनी काहीतरी बोलणार, तेवढा जीवा बोलतो थँक्यू सर, थँक्यू सो मच. मी काय म्हणतो, जेव्हा आनंद निवासमध्ये तेव्हा इथली माणसं, इथलं वातावरण नेहमीच मला असं सुखी आणि समाधानी दिसली, आणि अखेर या सगळ्यांचं क्रेडिट नंदिनी मॅडमला जातं, कारण त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं असतं. तेव्हा जीवा बोलतो हां आता कधी कधी त्या माणसांवर रागवत असतील. तेव्हा सावरून बोलतो म्हणजे त्यांच्या स्टाफवर. आपण क्रेडिट घेण्याची वेळ येते ना तेव्हा त्या स्टाफला पुढे करतात. तेव्हा जीवा त्यांच्यासमोर नंदिनीचं कौतुकच करत असतो. तेव्हा जीवा बोलतो माणसाला खुश ठेवणं सोपं असतं पण त्याला सुखी करणं कठीण असतं. तेव्हा नंदिनीला हे आठवतं की तीही जीवाला एकदा असंच बोललेली असते. इकडे काव्या लिफ्टची वाट बघत असते आणि बोलते काय झालं काय लिफ्टला येत का नाही आहे, एवढ्या वेळात मी कुतुब मिनार चढले असते. या आर्किटेक्ट बोक्याची लिफ्टसुद्धा ना बोक्यासारखीचे स्लो. तेवढ्याच रम्या आणि पार्थ जायला निघालेले असतात, लिफ्टपाशी येतात. तेव्हा पार्थ बोलतो माझा फोन राहिला. तेव्हा रम्या बोलते मी घेऊन येऊ का. तेव्हा पार्थ बोलतो की तू हो पुढे, मी घेऊनच आलो. रम्या लिफ्टमध्ये जाते आणि खूप खुश असते. तेव्हा काव्या बोलते की अरे यार मी ना जिन्यानेच जाते, या आर्किटेक्ट बोक्याला खुश करायला किती कष्ट घ्यावा लागत आहेत मला, मी एक काम करते जिन्यानेच जाते. इकडे नंदिनी ते NRI त्यांना बोलत असते की तुम्हाला आणखी काही बघायचं आहे काही डिटेल्समध्ये. तेव्हा ते बोलतात की नाही काही गरज नाही, पण काळजी करू नका, इथून जाण्याआधी आम्ही आधीपेक्षा मोठा डोनेशनचा चेक तुम्हाला देऊनच जाऊ. तेव्हा नंदिनी त्यांचे आभार मानते. तेव्हा नंदिनी बोलते तुमच्या दोघांचा पाहुणचार करण्याची संधी आम्हाला देऊ द्या, चला आपलं कॅन्टीन आहे आपण तिथे जाऊया.
तेव्हा ती बोलते, ती NRI बोलते की नाही कॅन्टीनमध्ये खायचं असेल तर आम्ही नाही येणार. तेव्हा नंदिनी आणि तिच्या कलिगला थोडंसं वाईट वाटतं. तेव्हा नंदिनी बोलते, सॉरी मला कळलं नाही, पण आम्ही तुमची उत्तम सोय केली आहे, आम्ही हायजीन वगैरे सगळं मेंटेन करतो. तेव्हा ती बोलते, नाही डोंट माइंड, मला ना रोड साईड चाट वगैरे खायचा खूप मूड आहे. तेव्हा सगळे हसायला लागतात. तेव्हा नंदिनी बोलते, तुम्हालाच काय, अगदी सगळ्या बायकांना चाट खायला खूप आवडतं. तेव्हा जीवा बोलतो, हो सगळ्यांनाच काय, मलासुद्धा चाट खायला खूप आवडतो. तेव्हा नंदिनी जीवाकडे बघते. तेव्हा जीवा घाबरतो आणि बोलतो, मी जस्ट सांगितलं त्यांना. तेव्हा ते NRIंचं स्ट्रीट चाटसाठी डिस्कशन चालू असतं. तेव्हा जीवा बोलतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्हाला जर स्वच्छ अगदी घरच्यासारखं चटपटीत चाट इथेच खायला मिळालं तर, तेही हायजेनिक चाट. तेव्हा ते बोलतात, इथे आणि हायजेनिक चाट कसं मिळणार. तेव्हा जीवा हातातल्या सगळ्या पिशव्या उचलतो आणि बोलतो, मिळणार, इथेच मिळणार. इकडे रम्या लिफ्टमध्ये खुश असते आणि ती आपला अवतार व्यवस्थित करत असते. तेवढ्यात तिला लिफ्ट बंद होण्याचा काहीतरी आवाज येतो. तेव्हा रम्या बोलते, लिफ्ट बंद पडली का, काहीच हालचाल नाही, म्हणजे नक्कीच बंद पडली असणार. तेव्हा रम्या गोंधळते आणि लिफ्टचा दरवाजा ठोकावते. तेव्हा रम्या बोलते, मला इथून बाहेर पडावं लागेल, नाही तर काय करू मी आता. पार्थला फोन लावते, बघते तर फोनला रेंजही नसते. तेव्हा रम्या बोलते, छी इथे रेंजच नाही आहे, काय करू मी, या लिफ्टला पण आत्ताच बंद व्हायचं होतं. तेव्हा रम्या बोलते, आता कशी जाऊ मी खाली, पार्थ दुसऱ्या लिफ्टने खाली गेला आणि मी इथेच अडकली तर. पार्थ फोन घ्यायला तर तेवढ्यात त्याचा फोन वाजतो आणि त्याची काहीतरी कॉन्फरन्स कॉलची मीटिंग असते. तेव्हा तो काहीतरी टाईम मागून बोलतो की मी रम्याला कॉल करतो. तेव्हा पार्थ फोन ठेवून बोलतो की आता फॉरेन इन्व्हेस्टरमुळे लंच स्किप करावा लागेल, रम्याला कॉल करतो. तेव्हा पार्थ बोलतो, फोन लागत नाही, मेसेज करतो. तेवढ्यात त्याचा दरवाजा वाजतो. तेव्हा तो जोरात बोलतो, ये रम्या, आणि मागे बघतो तो काय काव्य असते. काव्य खूप खुश असते आणि ती पटकन आतमध्ये येते. तेव्हा काव्य पायऱ्या चढून आलेली असते आणि खूप दमलेली असते. ती तशीच आतमध्ये येते, त्याच्या टेबलवर डबा ठेवते आणि ओढणीने आपला चेहरा पुसत असते. तेवढा पार्थ तिच्याकडे बघतच असतो. पार्थ आणि काव्य एकमेकांकडे बघतच असतात. तेव्हा पार्थ काव्याकडे बघत असतो आणि बोलतो, तुम्ही इथे. तेव्हा काव्य बोलते, हो. तेव्हा काव्य बोलते, का तुम्ही दुसरं कोणाला एक्सपेक्ट करत होतात का. तेव्हा पार्थ बोलतो, रम्या. तेव्हा काव्य थोडी बघते. तेव्हा पार्थ बोलतो, रम्या जरा ते आमचा कॉन्फरन्स कॉल होता. तेव्हा काव्य बोलते, कॉन्फरन्स कॉल आणि जेवण. तेव्हा काव्य बोलते, जेवणाची वेळेच जेवून घ्या आधी, तुम्ही डबा नाही आणला आहे, याचा अर्थ तुम्ही जेवला नाही आहात. तेव्हा काव्य बोलते, या बसा. अहो बसा, हो बसा ना, चला जेवून घ्या. तेव्हा काव्य बोलते, मी तुमच्यासाठी खास साबुदाणा खिचडी घेऊन आली आहे. तेव्हा पार्थला मागच्या वेळेस पण काव्य साबुदाणा खिचडी घेऊन येते ते आठवतं. तेव्हा पार्थ विचारात असतो. तेव्हा काव्य चुटकी वाजवते आणि बोलते, काय कुठल्या विचारात विसरला आहेत, भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक पार्थ देशमुख. तेव्हा काव्य बोलते, बोला आणि हे बघा. डब्बा घेते आणि त्याच्यासमोर धरते आणि बोलते, खिचडी आणली तुमच्यासाठी आणि खा आणि सांगा कशी झाली ते. तेव्हा पार्थ बोलतो, नको आहे मला खिचडी. तेव्हा काव्य बोलते, का, क्लायंटचा कॉल येते त्यामुळे नको. तेव्हा काव्य बोलते, एक मिनिट हा पार्थ, कामं होत राहतील, मी एवढी मनापासून खिचडी बनवून आणली तुमच्यासाठी, खा आणि मला सांगा कशी येते. हे बघा, मला खात्री आहे तुम्हाला ही खिचडी आवडणार, म्हणजे नक्की आवडणार. तेव्हा काव्य बोलते, अहो पार्थ, आधी पोटोबा मग विठोबा, राम कृष्ण हरी, घ्या खिचडी. इकडे जीवा पाणीपुरीचा स्टॉलच लावतो. तेव्हा ते NRI बोलतात की बेस्ट पाणीपुरी एकदम, अशी पाणीपुरी मी पहिल्यांदाच खाल्ली आहे. तेव्हा जीवा बोलतो, बेस्ट आहे एकदम, मला वाटलंच होतं ही पाणीपुरी तुम्हाला नक्की आवडणार. तुम्हाला माहिती आहे, आज सकाळपासून मी याची तयारी करत होतो. ॲक्च्युली माझ्या मित्राची आई हे सगळं बनवते. आज मी सकाळी त्याच्या घरी गेलो, आईसोबत बसलो, सगळं रेडी केलं आणि मग ते घेऊन आलो. तेव्हा ती बोलती की तुम्हाला कसं कळलं की मला पाणीपुरी खायचा मूड होता. तेव्हा जीवा बोलतो, नाही अहो कळलं नाही मला, पण पाणीपुरी ही अशी गोष्ट आहे ना, ती कोणालाही कधीही केव्हा पण आवडू शकते. तेव्हा जीवा बोलतो, म्हणजे एखादी तरी काय ना, कोणी खाल्ली तर आपल्याला पण टेस्ट करावीशी वाटतेच ना. आणि मला अजून हे पण कळलं की तुम्हाला चाट खायची इच्छा आहे म्हणून. तेव्हा तो NRI बोलतो, अरे वा, सगळं जुळून आलं. तेव्हा जीवा नंदिनीकडे बघतो आणि बोलतो, नाही ना, अजून सगळं जुळून नाही आलं आहे. तेव्हा जीवा पाणीपुरीवाल्यासारख्या गाड्यावर जसे लोक बोलतात तसा बोलत असतो. तेव्हा ते NRI बोलतात की अरे वा, पाणीपुरी बरोबर अगदी थेल्याची आठवण दिली तुम्ही. तेव्हा जीवा बोलतं की नंदिनीकडे बघतो आणि बोलतो की हाँ अब तक ना हम किसी को हर्ट कर रहे थे और अब नहीं करना चाहते. तेव्हा नंदिनी जीवाकडे जाते आणि बोलते की हे सगळं काय जीवा. तेव्हा जीवा बोलतो की अगं तूच तर म्हणालीस की सगळ्यांना सुखी ठेवता आलं पाहिजे, आणि तुला सुखी ठेवायचा मंत्र मिळाला आहे मला. काय ना, तुझी माणसं खुश, तू सुखी, आणि म्हणूनच यावेळी मी आधी तुझा आणि तुझ्या माणसांचा विचार केला आहे. मग अशी मी त्यांना पाणीपुरी देत असताना तुझ्या चेहऱ्यावरती गोड स्माईल आलं होतं, ते बघितलं मी, आणि मला तेच तर हवं होतं. तेव्हा जीवा खुश होऊन सगळ्यांना पाणीपुरी वाटत असतो आणि नंदिनी त्याच्याकडे बघत असते. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.